आता बॉलिंग मार्फत तयार तो अक्षय नाईक सामना करतील ते तुकाराम. पहिला चेंडू, चांगला चेंडू, कट केलेला आहे चेंडू, पण चांगला क्षेत्ररक्षकाद्वारा निर्धाव टाकण्यात अक्षय नाईक यशस्वी. हा चेंडू चांगल्या गतीने चाललेला चेंडू, निर्धाव चेंडू अक्षय नाईकचा. तुकाराम एक चांगले फलंदाज आणि त्यापेक्षा चांगले गोलंदाज अक्षय नाईक. आता समोरचा चेंडू अक्षय नाईकचा सामना करतील ते तुकाराम. वेगवान चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, बॅक टू बॅक दोन निर्धाव डिलिव्हरीज अक्षय नाईक यांच्याकडून. बांधून ठेवले आहे बल्लेबाजाला. मोठा शॉट खेळण्याचा प्रयत्न करताय पण दोन चेंडू निर्धाव. आता समोरचा चेंडू अक्षय नाईक यांचा. मोठा फटका कव्हरच्या दिशेने जातोय चेंडू, क्षेत्ररक्षण मौजूद. जोपर्यंत फिल्डर फील्ड करतील. इथे पळून 2 रन पूर्ण केलेले आहेत ते तुकाराम यांनी. चांगल्या रनिंग बिटवीन द विकेटचा नजारा दोन्ही फलंदाजांच्याकडून. मोठा फटका मारायचा प्रयत्न केला होता कव्हरच्या दिशेने, हा चेंडू टोलवला होता, पण चांगली फिल्डिंग फिल्डर द्वारा. पुढचा चेंडू अक्षय नाईकचा सामना करतील ते तुकाराम. चांगला चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने जातोय. फिल्डर फील्ड करतील तोपर्यंत पळून एक धाव पूर्ण. या सिंगल सोबत वाढलेली धावसंख्या आहे 3 रन. आणखीन 2 चेंडू यायचे शिल्लक या षटकातले. आता स्ट्राईकवर असेल आणि रनेर. अक्षय नाईक आता सामना करतील ते आणि रनेर. लेट अजय मुंडे संघामध्ये हे दोन्ही गोलंदाज आणि फलंदाज टीममेट. बघूया समोरच्या चेंडूवर काय करतात ते. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सीमारेषा पार. जाता जाता चेंडू हा थांबलेला आहे. तोपर्यंत पळून आणि रनेर यांनी 2 रन पूर्ण केलेले आहे आणि आज 2 रन सोबत वाढलेली धावसंख्या 5 रन. शेवटचा चेंडू यायचा शिल्लक. आतापर्यंत 5 रन दिलेले आहेत ते अक्षय नाईक यांनी. चांगले वेगवान गोलंदाज, आपल्या गोलंदाजीने प्रभावित केलेले आहे ते अक्षय नाईक यांनी. पुढचा चेंडू अक्षय नाईकचा सामना करतील ते आणि रनेर. कट करण्याचा प्रयत्न होता, निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 5 रन बिना गड्याच्या मोबदल्यात. आता पुढचं षटक घेऊन आलेले आहेत ते वसमत एक्सप्रेस नावाने प्रसिद्ध मोहसिन, जे आयकॉन म्हणून खेळतायत या टीम मध्ये. आता स्वतःच पहिलं आणि टीमसाठी दुसरं शतक घेऊन आलेले आहेत ते. संघाचं दुसरं षटक घेऊन आले आहेत ते मोहसिन. चांगला चेंडू उठून मारलेला आहे लॉंग ऑफ दिशेने. चांगलं क्षेत्ररक्षकाद्वारा. चांगल्या खेळाडूचं इथे
चांगले क्षेत्ररक्षणाचं प्रदर्शन खेळाडूद्वारा. तोपर्यंत पळून 2 रन पूर्ण केलेले आहेत ते तुकाराम यांनी. मोहसिन चांगले गोलंदाज, चांगला पेस त्यांच्याकडे, चांगला वेग आहे मोहसिनकडे. पुढचा चेंडू मोहसिनचा, चांगला आउटकटर होता, चांगला चेंडू, निर्धाव चेंडू सरळ जाऊन आदळलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू, डॉट चेंडू टाकण्यात यशस्वी. मोहसिनचा पुढचा चेंडू तोडवलेला आहे सीमारेषेच्या दिशेने. फिल्डर फिल्डिंग, चांगली फिल्डिंग फिल्डर द्वारा. जणू काय फुटबॉल खेळतात, क्रिकेटच्या मैदानावर फुटबॉलचं प्रदर्शन केलेलं आहे सुनील यांनी. चांगलं क्षेत्ररक्षण, नक्कीच आपल्या टीमसाठी 2 रन वाचवण्यात यशस्वी. आता पुढचा चेंडू मोहसिन भाऊ यांचा सामना करतील पुन्हा एकदा तुकाराम. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा, डॉट चेंडू मोहसिन भाऊ यांचा. बांधून ठेवला आहे फलंदाजाला. मोठे फटके खेळण्यात अयशस्वी फलंदाज तुकाराम. बघा पुढच्या चेंडूवर काय करतायत ते तुकाराम. मोठा फटका उडवलेला आहे चेंडू, फिल्डर चेंडूच्या खाली आणि चांगला कॅच खंडू द्वारा. पहिल्या विकेटचं पतन झालेलं आहे ते बालाजी धूम संघाचं. तुकारामच्या स्वरूपात मोठा मासा जाळ्यात फसलेला आहे ते औंढा संघाच्या. पहिली विकेट. आणखीन 2 चेंडू यायचे शिल्लक या षटकातले. पहिली विकेट तुकाराम यांच्या स्वरूपात मिळालेली आहे ती राम नागरे सर या संघाला. आता पुढचा फलंदाज असेल तो दीपक. सामना करतील ते मोहसिन यांच्या गोलंदाजीचा. दोन्ही डावखुरे फलंदाज खेळपट्टीवर. बघूया समोरच्या चेंडूवर काय करतायत ते दिलीप. लेग बाय जातोय चेंडू, पायाला लागून चेंडू जातोय. आउटफील्ड गोज फास्ट आणि लेग बायच्या स्वरूपात आलेली ही दुसरी धाव. फिल्डर फील्ड करतील तोपर्यंत पळून 2 रन पूर्ण केलेले आहेत ते दिलीप यांनी. लेग बायच्या स्वरूपात आलेल्या ह्या धावा. शेवटचा चेंडू असेल षटकातला. शेवटचा चेंडू असेल या षटकातला. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, पण चेंडू जाऊन सरळ त्रिफळ्यावर आदळला आणि पुन्हा एकदा दुसरा मोठा झटका लागलेला आहे ते बालाजी धूम संघाला. दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे बालाजी धूम संघाचं. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे ती 11 रन 2 गड्याच्या मोबदल्यात.
स्वतःच दुसरं आणि टीमसाठी तिसरं षटक घेऊन आलेला आहे तो अक्षय नाईक. चांगला वेगवान गोलंदाज. आपल्या पहिल्या षटकात 5 रन खर्च केले होते या गोलंदाजांनी. आता स्ट्राईकवर असेल तो अनिल रनेर. पुन्हा एकदा सामना करेल तो अक्षय नाईक यांचा. पॉवर प्ले संपलेला आहे आणि आता 5 फिल्डर ते सीमारेषेवरती असतील. आता पहिला चेंडू अक्षय नाईक यांचा. सामना करतील ते अनिल. टोळवलेला आहे चेंडू. पुल केलेला आहे चेंडू. जातोय सीमारेषा पार. अंपायरचा इशारा येतोय तो चौकार. चांगला फटका खेळलाय तो अनिल रनेर. शॉर्ट पिच चेंडू होता. शरीराच्या दिशेने येणारा चेंडू पण चेंडू टोलवलाय तो सीमारेषा पार आणि मिळाला तो चौकार. बघूया कमबॅक करतात का अक्षय आपल्या पुढच्या चेंडूवर. रिवर्स मारण्याचा प्रयत्न होता पण चेंडू डॉट झालेला आहे. सरळ जाऊन आदळलेला आहे यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. एक चौका खाल्यानंतर निर्धाव चेंडू अक्षय यांच्याकडून. पेसने बीट केलेला अक्षय यांनी. अनिल रनेर यांनी. टीममेट आहे हे दोघं. लेट अजय मुंडे रॉयल्स या संघातले. पुढचा चेंडू अक्षय नाईकचा. पुन्हा एकदा कटा टाकला होता चेंडू. स्विंग अँड मिसचा नजारा इथे प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. टप्प्याहून चेंडू सरळ बाहेर गेला. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. फ्लिक करायचा प्रयत्न होता अनिल रनेर यांचा पण निर्धाव चेंडू. बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू आलेले आहेत. पहिल्या चेंडूवर चौका खाल्ल्यानंतर अक्षयची चांगली गोलंदाजी. टप्प्यावर गोलंदाजी. पुन्हा एकदा पुढचा चेंडू अक्षयचा. सामना करतील ते अनिल. पुन्हा एकदा तोच नजारा. बीट झालेला आहे. बहुतेक एज होता आणि एज सुटलेला आहे फलंदाजाकडून. विकेट किपर कडून एज सुटलेला आहे. विकेट किपर शफी भैया एक चांगले विकेट किपर पण या वेळेस झेल टिपण्यात अयशस्वी ते शफी भैया मॅन फ्रॉम वसमत. चांगला चेंडू होता. पुढचा चेंडू अक्षय नाईक यांचा अनिल यांच्यासाठी. मोठा फटका. चेंडू येतोय सरळ सीमा रेषा पार. मोहसिन पठाण यांचा इशारा येतोय तो बॅटचा पहिला षटकार. मोठा फटका खेळला अनिल रनेर यांनी. आतापर्यंत 10 धावा खर्च केलेल्या आहेत आपल्या या षटकात अक्षय नाईक यांनी. अक्षय नाईक यांना 3 निर्धाव चेंडू नंतर हा बसलेला षटकार. पुढचा चेंडू अक्षय नाईक यांचा. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती झालेली आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढलेली धावसंख्या आहे 21 रन 2 गड्याच्या मोबदल्यात. आता कॉमेंट्रीचा पुढचा भाव सवाल ते आमचे अतुल भाऊ शेळके. हॅलो. आणि या ठिकाणी प्रद्युम्न नागरे क्रिकेट क्लब औंढा विरुद्ध बालाजी धूम परभणी या 2 मातब्बर संघामध्ये या ठिकाणी सामना रंगलेला आहे. आणि यानंतर गोलंदाजी मोहसिन यांचा. यावेळेस पहिला चेंडू अतिशय जलद गतीचा आणि 4 ओखाने चित्त केले.
त्रिफळा चित्त गेले. अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी. बघतो काय रागानं चितपट केले वागानं, असं कायचं समीकरण दाखवलं ते मोहसिन यांनी आणि खेळाडूला माघारी पाठवलंय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोहसिन यांचा. वसमत नगरीचा हा सर्वोत्कृष्ट गोलंदाज, अतिशय वेगवान गोलंदाज. मानाचा शिवछत्रपती चषक 2025 हिंगोली, परंतु छत्रपती वॉरियर्स हिंगोली या संघाचा हा सुपर आयकॉन म्हणून नेहमीच छत्रपती वॉरियर्स या संघात खेळतो. असा उत्कृष्ट गोलंदाज. पुन्हा एकदा पहा का खेळतो मी छत्रपती वॉरियर्स या संघाकडून. आकाश कदम यांचे सर्वात आवडतीचे गोलंदाज मोहसिन ऑन फायर. अतिशय जलद गतीचा गोलंदाज, चारोखाने चित्त करणारा गोलंदाज. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोहसिन यांचा. यावेळेस मात्र मोठा प्रहार. क्षेत्ररक्षक थोडासा दूर, परंतु पोहोचला. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव. आणि एकविराई भेळ सेंटर कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला विलास भैया श्रीकांत यांचं अतिशय उच्च दर्जाची भेळ जर तुम्हाला खायची असेल तर आमच्या बाजूला या. एकविराई भेळ सेंटरला एक वेळेस अवश्य भेट द्या. मंत्रमुग्ध होसान, पोटाची भूक भागेल. कम्मेबम असा खर्चा. पुढचा चेंडू पुन्हा एकदा आणि माझं नाव सांगलं तर थोडंसं डिस्काउंट सुद्धा मिळेल. ओ हो, यावेळेस मात्र फुटबॉलचं प्रदर्शन बाबा डांगे यांच्याकडून पाहायला मिळाले. बाबा डांगे म्हणजेच शिवसेनेचा आवाज. कळमनुरी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट देवदूत आमदार संतोषरावजी बांगर साहेब यांचे कट्टर समर्थक बाबा डांगे. औंढा नगरीमध्ये जर नाव गाजतंय तर या बाबा डांगेचा आवाज आहे. पुढचा चेंडू पुन्हा एकदा मोहसिन पठाण यांचा. यावेळेस हवेत आणि स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये झेल टिपणार होते. थंडीमुळे बोटे आखडली. रनआउटचा चान्स. एकाच चेंडू 2 वेळेस जीवदान. षटक समाप्त. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या ती 25 धावा 3 गड्याच्या मोबदल्यात. सकाळपासून अन्न पाणी असा कसल्याही प्रकारचा मी सेवन न करता आलो होतो मैदानात, परंतु आता थोड्या वेळ पहिले जाऊन थोडंसं जेवण खाऊन पिऊन आलो. मग त्यामुळं थोडीशी एनर्जी. आणि या ठिकाणी आत्ता गोलंदाजीवर आलाय तो औंढा नगरीतच नाही तर अखंड भारतात मलिंगा या नावाने फेमस दशरथ मलिंगा. सुपर आयकॉनच्या भूमिकेत अत्यंत. हॅलो 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 हेलो, ए जानी, अरे जानी, हेलो, ए जानी, ए जानी, जानी, ए जानी, अरे जरा बंद होगा रे डब्बा. हेलो 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 हेलो
अरे जानी, हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो. अतुल सर बटन चालू करा. हॅलो. हॅलो. अबे जानी. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आणि त्या झोपडीत बसणाऱ्यांनी जरासं ध्यान ठेवावं प्रत्येक गोष्टीवर. माजाल तर तबल्यासारखे वाजाल. हा, पहिले सांगून ठेवायलो. माजाल तर तबल्यासारखे वाजाल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दशरथ मलिंग यांचा. बॉलर अगर राउंड द विकेट गेंदबाजी करता है और 5 खिलाड़ी ऑन साइड पर फील्डिंग करते हैं तो 6 खिलाड़ी काउंट होंगे. अगर 6 खिलाड़ी है तो फिर नो बॉल है, और अगर 6 खिलाड़ी नहीं है, बॉलर पकड़कर 5 ही हो रहे हैं तो नो बॉल नहीं हो सकता. कीपर का कोई इश्यू नहीं, कीपर सेंटर होता है, वो लेफ्ट या राइट में नहीं होता. कीपर म्हणजे किंग मेकर असतो. तो जिकडून जातो तिकडून सत्ता कायम होत असती. आणि विनंती असेल सर्वांना सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला. फायनल अंती आपल्याला 35,000 झाले पाहिजे. हिंगोलीकर भरपूर प्रेम देतात क्रिकेटला आणि या चॅनलला सुद्धा, त्यामुळे सर्वांना विनंती असेल की आपण सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्या केल्या आपलं काउंट इथे वाढणार आहे. बघा 32,431 आहे. उद्या अत्यंत महाराष्ट्रातच नाही ताखंड हिंदुस्थानामध्ये गाजलेला संघ आणि गाजलेले सुपर आयकॉन तुम्हाला ठीक 4 वाजता पाहायला मिळतील. पुष्कर आणि देवांश हे एक यंगस्टार क्रिकेटर आहेत. त्यांचा हा संघ असेल. उस्मान पटेल, पवन केनी, रोहन खरात, रोहित खरात. अतिशय चांगली गोलंदाजी फलंदाजी सगळं पाहायला मिळेल आणि अतुल शेळकेंचा आवाज ऐकायला मिळेल. उस्मान पटेल येणार 3:30 वाजता हिंगोलीमध्ये. सामना रंगणार आणि 4 वाजता. आणि अतुल सरांचा आवाज 10 नंतर. मजेशीर कॉमेंट्रीसाठी, सिरियस कॉमेंट्रीसाठी 4 नंतर. 29 वर 3 गडी बाद. 5व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना जोरदार फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्र निवडलंय. सुरेख चेंडू असेल, त्याच ठिकाणी क्षेत्ररक्षण नसेल आणि चेंडू जाईल टुपुक टुपुक करत चौकार. डीजे बंद आहे परंतु
सुरेख फटका होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, अचूक असा मारा गोलंदाजाचा, परंतु तितकाच सुरेख फटका फलंदाजाचा आणि चेंडू चेंडू जातोय सरळ सीमारेषा पार चौकार. या चौकाराने धावसंख्या वाढते ती 33 धावा 5व्या षटकाचा शेवटचा चेंडू. सुरेख फटका इनसाइड एज, परंतु चेंडू यष्ट्यांचा घेतोय वेध आणि होतोय फलंदाज त्रिफळाचीत बाद. आणि पंच इथे मात्र 4 धावा देत आहे. ओहो, म्हणजे इथे काय घडले बघा, चेंडू यष्ट्यांचा वेध घेतला पण तू बेल्स नाही पडल्या. ही गोष्ट वारंवार होते. हे जेव्हापासून आपण टीव्हीवर बघितलं 98 धावेवर फलंदाज नाबाद झाला तेव्हापासून मला वाटतं सगळ्याच बेल्सने एकता केली आणि त्यामुळे आता बेल्स काही पडायचा विचार करत नाहीये. फलंदाजाच्या फेवरमध्ये आता बेल्स झालेले आहेत असं वाटतंय. इथे बघा चेंडू पूर्णतः बॅटची इनसाइड एज लागत यष्ट्यांना लागून आणि लाईट सुद्धा ऑन झाले होते, परंतु बेल्स काही बांधायला तयार नाही, तटस्थ आपल्या ठिकाणी. आणि फलंदाजाला नुसतंच जीवदान नाही मिळालं तर 4 धावा सुद्धा मिळाल्या. हा क्रिकेटचा नियम आहे, बेल्स पडल्या नाही तर तुम्हाला फलंदाज बाद देता येत नाही. 98 या धावसंख्येवर फलंदाज बेल्स हवेत उडाली आणि परत बेल्स सेंटर ऑफ द मिडल स्टंपला जाऊन टेकली आणि तशीच बॅलन्स झाली होती. तो व्हिडिओ आहे युट्यूबवर, तुम्ही नक्कीच बघू शकता. व्हॉट्सअपला सुद्धा व्हायरल झाला होता. तर तिथे फलंदाज बाद नव्हता, कारण की क्रिकेटचा नियम आहे बेल्स या खाली पडल्या पाहिजे जमिनीवर. आणि नक्कीच या चषकाच्या व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा व्हिडिओ व्हायरल आहे. परंतु आकाश सर, मला वाटतं तो एक व्हिडिओ आहे, परंतु आपल्या मानाचा शिवछत्रपती चषकमध्ये असे 4-5 व्हिडिओ झालेत. नक्कीच ते व्हिडिओ सुद्धा व्हायरल होतील, कारण की प्रत्येक चेंडू हा लागतोय आणि पडतोय. आणि याचं श्रेय मी सांगेल आकाश सरांना, कारण की त्यांनी लाइटिंग स्टंप्स आणले. जर स्टंप्स लाइटिंग नसते तर असं वाटलं असतं बेस बॉल लागलाच नाहीये, पण इथे लाईट चमकल्यानंतर कळतं की बॉल तिथून टच होऊन जातोय आणि अगदी सेन्सिटिव्ह लाईट आहे. IPL मध्ये जसे वापरले जातात तसे स्टंप्स आहे आणि अगदी जरासा जरी टच झाला तरी ते एक झाड असतं ना, हात लावला की लाजळतं ते, तसा एकदम सेन्सिटिव्ह स्टंप आहे. बॉल टच झाला, कट झाला तरी लगेच लाईट ऑन होतात आणि त्याच्यामुळे असं वाटतं की बोल्ड आहे, स्टंप आउट आहे, फलंदाज बाद वाटतो, परंतु बेल्स पडत नाही आणि फलंदाजाला नाबादच द्यावं लागतं क्रिकेटच्या नियमानुसार. जाऊया सामन्याकडे. 5 षटकाचा खेळ संपलाय. 37 धावा 3 गडी बाद. हो, यावेळेस बघा पुढचा ऑफ स्टंपवरचा चेंडू होता. पंच चेक करतील नक्कीच. इथे चेंडू लाईनच्या बाहेर पडलाय की नाही हे चेक करणार आहे पंच, आणि तिथे जाऊन टप्पा चेक करत आहे. आणि नक्कीच त्यांच्या मनात काही शंका असेल तर आपल्याकडे तिसऱ्या पंचांची सुविधा उपलब्ध आहे, त्यामुळे ते पंच वाईड घोषित करताय. अंपायर असतील इथे ज्ञानेश्वर शिंदे, आणि त्यांनी तो तिसऱ्या पंचाकडे जाण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यांच्या मते हा चेंडू ऑन द लाईन होता, लाईनवर पडलेला चेंडू होता, त्यामुळे त्याला नो बॉल देता येणार नाही, वाईट बॉल नक्कीच असेल. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे या मानाचा शिवछत्रपती चषक या स्पर्धेमध्ये एक आगळा वेगळा फटका आपण बघितला. अतुलजी शेळके कॉमेंटेटर होते, फलंदाज होते जिशान खान, आणि त्या आगळ्या वेगळ्या फटक्याचं रील आपण ते शेअर केलं आणि त्या शेअरला पूर्ण जगभरातून जवळपास 6 लाख व्ह्यूज मिळालेत. ही फार अभिमानाची गोष्ट आहे. आपण या चॅनलच्या माध्यमातून 2 लाख व्ह्यूज होतील अशी अपेक्षा केली होती, परंतु त्या एकाच रील्सला 6 लाख व्ह्यूज मिळाले आहेत.
अतुल सर कंटिन्यू करा प्लीज. 40 धावा 3 गडी बाद 6व्या षटकाचा खेळ मार्गस्थ असताना. नॉट आउट असेल, नाबाद असेल, पंच तिसऱ्या पंचाचा निर्णय येतोय. अत्यंत क्लोज डिसिजन होतं. नक्कीच पंचांचं करावं तेवढं कौतुक आहे, कारण की ज्यावेळेस निर्णय हा त्यांच्या निर्देशनात येत नाही तोपर्यंत ते निर्णय देत नाही. यावेळेस पुल केला आहे चेंडू फाईन लेगच्या दिशेने. शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक अत्यंत सोपा झेल फलंदाज होतोय बाद. मनीष खंडागळे झेल टिपणारा क्षेत्ररक्षक, ब्रेट ली नावाने फेमस. मनीष खंडागळे यांचा उत्कृष्ट झेल 20 तारखेला त्यांना कळालं आणि बाबा यांना कळालं. काका काकूला मामा मामीला समजून सांगायचं. बटन बाणाचं दाबायचं. अतिशय आमचे शिवसेनेचे औंढा नगरीतले सर्वोत्कृष्ट कार्यकर्ते म्हणजेच बाबा डांगे, एक बुलंद तोफ आणि त्या तोफचा गोळा म्हणजेच मनीष खंडागळे. 20 तारखेला ओ हो काय सुंदर चेंडू यावेळेस दशरथ मलिंगा याच्याकडून पाहायला मिळाला. बाबा डांगे पहा नाव घेतलं त्याच्याकडे चेंडू जातोय, कारण की चषक आमचं आहे. आमच्या इशाऱ्यावर पुरे सूत्र चालतात हो. असा कार्यक्रम तुफान असतो, लोकांना पाहिलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा दशरथ मलिंगा यांचा, इम्रान याच्यासाठी. यावेळेस इनसाइड शरीराला आदळला, स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न. एक धाव उत्कृष्टरित्या चोरली, चांगली धाव धावपट्टीवर. यावेळेस मात्र काहीसा निर्णय चेंज केलाय, गेअर चेंज केलाय. आपल्या स्वतःच्या शरीरामधली असलेली ताकद ओळखली. आपल्याला येतोय तो षटकार. इम्रान खान ऑन फायर. बालाजी धूम परभणी या संघाचा फलंदाज. 11 चेंडूत यावेळी पुन्हा परंतु हातात 2 चेंडू तुझे तर तिसरा माझा. ईट का जवाब पत्थर से दूंगा,
लेकिन दूंगा जरूर। दोस्ती हो या दुश्मनी हम वक्त पर निभाते हैं, क्योंकि हम औंढा नगरी से आते हैं। आता गोलंदाजीवर आलाय वैजनाथ घुगे। पहिला चेंडू, आपटलेला चेंडू आणि चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून। यष्टीरक्षक फक्त कमरेवर हात देऊन पाहतोय विठुरायासारखा। अतिशय चांगला चेंडू होता, परंतु काय करावं, गोलंदाज किती चांगली गोलंदाजी करावं। गणेश भाऊ यांनी जिथं कुठं असतील त्यानं जेव्हा तुम्हाला घरी जायचं माझ्याशी संपर्क साधावा। अतुल शेळकेकडे तुमच्या रथाची चाबी आहे। पुन्हा एकदा टॉप एज आणि क्षेत्ररक्षक, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण यष्टीरक्षकाकडून शफी सर आणि फलंदाज जातोय तो माघारी। चांगलं कमबॅक या ठिकाणी औंढा नागनाथ नगरीचे हे सर्व खेळाडू करत आहेत, कारण की 8 ज्योतिर्लिंगांचा आशीर्वाद यांच्यावर। अतिशय मेहनती खेळाडू आणि शिवसेनेचा बुलंद आवाज म्हणजेच बाबा डांगे। पंच तुमच्याकडे एक एक्स्ट्रा बॉल आहे का पंच? दोन्ही पंचाला विनंती, फेका पंच, इकडे फेका, साइड स्क्रीन कडे फेका, फेका फेका फेका। चला हो, लेकर म्हणजे मुले म्हणजे देवा घरची फुले असं ऐकलं होतं मी एकदा लहानपणी शाळेत आणि एका टीव्हीत। परंतु कधीही जीवनात माझ्या लहानपणी मास्तरांनी असा नाही विचार केला की मुले म्हणजे देवा घरची फुले। मास्तर म्हणले की मुले म्हणजेच बँडची एक साईड वाजवा, याला सुधरवा, याला तोडा। आणि मायबाप बी तेच म्हणायचे, मारा मारा मारा। आणि आजकालचे मायबाप काय म्हणाले, तर माझ्या लेकराला हात लावतो पाय। पुन्हा एकदा छोट्याशा जोक मध्ये एक मोठा झटका। आणि पुन्हा एकदा एक झटका लागलेला आहे छोट्याशा जोक मध्ये। परंतु खरं शिक्षण जे होतं ते या 5-10 वर्षाच्या अगोदरचं होतं। आताच्या शिक्षणाला आणि आताच्या लेकरायला भीती कोणाचीच नाही हो। मायबापाला म्हणाले, ओ शांत बसा, मोबाईल द्या, असं काम झालं। हा, आणि अशा कॉलेजला टाका जिथं स्टाईलनं गेलो पाहिजे, जिथं कॉफ्या चालल्या पाहिजे। लय तुफान काम झालं हो। लाड बी लय झाला मायबापाचा, कारण की 100 रुपयापासून 500 रुपयाला मजुरी वाढली, कमाईत भरपूर झाली। आणि फुकटमध्ये म्हणजे सन्माननीय मातोश्रीला सुद्धा पैसे आले तर लाडकी बहीण योजनेतून। माय म्हणाली, तू तर ताणकाला घ्यायला बापांना दिल तर मी देते, घे मग। यावेळेस मात्र थोडासा बाहेर ठेवला चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू। आणि पुन्हा एकदा एक छोटासा जोक, पिंकू जोक। एक बुढ़ी थी बचपन में मर गई। जाऊ त्या सामन्याकडे। यावेळेस शरीरावर आदळणारा चेंडू चांगला टोलवलाय, क्षेत्ररक्षक उपस्थित, चांगलं क्षेत्ररक्षण। आणि
2 रन चोरण्याचा प्रयत्न, परंतु चुकीला माफी नाही. विकेट. आणि वाढती धावसंख्या आहे ती 64. 64 धावा विजयासाठी प्रद्युम्न नागरे क्रिकेट क्लबला 65 धावांची आवश्यकता. 65 टू विन. पहा तिथं सबस्क्रिप्शन आहे 32,458. फक्त आणि फक्त MS स्पोर्ट्स या नावानं ते झालेलं आहे. बाकी कोणाच्याही कसल्याही प्रकारचा त्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन नाही. त्याची स्वतःचीच एवढं मोठं नाव गाजलेलं आहे. त्यांनी अतिशय मेहनतीनं त्या ठिकाणी 32,460 कमवलेत. चला लवकर सबस्क्राईब करा. वाढतायत बघा. तुम्ही सबस्क्राईब करा स्क्रीनवर. अरे अतुल शेळकेचा आवाज निघला का सर? हो झुपझाप काम होतंय. हे बघा हे बघा हे करतायत सबस्क्राईब आणि यांनी केलंय सबस्क्राईब. स्क्रीनवर दिसतंय तुम्हाला. MS स्पोर्ट्स चॅनल सबस्क्राईब डन. नेट बेल नोटिफिकेशन आयकॉन ऑन. थँक्यू ब्रदर. सबस्क्राईब. हे बघा बघा बघा. इकडे वाढले लगेच. MS Point. स्पोर्ट्स म्हणलं काय? नो लुक शॉट. म्हणजे कसल्याही प्रकारचं कोणावरही अवलंबून न राहणारं चॅनल म्हणजेच MS स्पोर्ट्स. अतिशय उच्च दर्जाचं. 500 करा. आज 500 पूर्ण करा. चला फक्त 27 पाहिजे. मैदानात 27 लोक आहेत. सर्व दर्शकांनी आपापल्या मनानं आपापल्या खिशातील मोबाईल काढावा आणि या ठिकाणी MS स्पोर्ट्स चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि सबस्क्राईब का करा? कारण की उद्या होणार आहे क्रिकेटचा थरार. तो पाहायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. चला थरार पाहायचा असेल, झुप्पम झुप्पी तोडम ताड्या वडमोड्या आणि काल बम खूप बारूद मोठमोठे गोली सगळं पाहायचं असेल 480 तर उद्या 81, तुम्हाला 82. पाहायला मिळेल 83 अमर 84 प्रेम गच्चीवर गेम. 15 फक्त हा. 15 सबस्क्रायबर पाहिजे. तुफान लढवय्या खेळ उद्या खेळल्या जाणार. 87. पुष्कर भैया आणि देवांश भैया यांचा संघ उद्या मैदानात मजल मारणार. उस्मान पटेल, पवन केनी, रोहित खरात, रोहन खरात. 94 95 96 98 99 500 32,500. भाऊ आपलं काही नाही हा, ते त्या माणसाचं आहे. सन्मानानं सबस्क्राईब करा आणि अतिशय रोमांचक सामने पहा. आणि आज मानाचा शिवछत्रपती चषक कमिटीचा काळजाचा तुकडा अब्रार मोमीन यांचा वाढदिवस झाला.
खरंच अतुल सर, हिंगोली मराठवाडा भागातील सगळे प्रेक्षक जे आहे ना ते फार प्रेम देणारे प्रेक्षक आहे. या क्षेत्रात काम करताना एका दिवसात 3-3 ते 5-5 हजार सबस्क्रायबर वाढलेले आहेत. सर आणि इथं कसं आहे सर माहिती आहे का, दिलं तर धुर्या सगट, नाही तर धुर्यासाठी पुऱ्या खानदानीचे भांडणं. म्हणजे इथं कार्यक्रम ओके, असा कार्यक्रम आहे इथं. दिलं तर लय प्रेम, मग चड्डी सगट, नाही तर काहीच नाही. तुम्हाला एक किस्सा सांगतो. मुखेडला मी आलो होतो पहिल्यांदा वेळेस, आणि तिथे मुखेडला आल्यानंतर एका दिवसात तब्बल पहिल्याच दिवशी 2,500 सबस्क्रायबर वाढले होते, आणि नंतर पूर्ण टुर्नामेंट करता करता जवळपास 5,000 सबस्क्रायबर वाढले होते. कारण की सोमनाथ अण्णा यांनी सगळ्या ग्रुपमध्ये व्हायरल केलं होतं की MS स्पोर्ट्सवर आपले टुर्नामेंट्स लाईव्ह होणार आहेत. तसंच आकाश भाऊ यांच्या हिंगोलीच्या टुर्नामेंट करताना सुद्धा मागच्या वर्षी 5,000 सबस्क्राईब आणि फायनलला 70,000 व्ह्यूज होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एजाज कादरी यांचा सामना करेल तो सुनील पवार. मोठे मोठे प्रहार खेळावे लागतील. आकाश कदम जरासा बाजूला जा. यावेळेस ओहो डीप कव्हरच्या दिशेनं, परंतु क्षेत्ररक्षक पुढं आणि ढालीसारखे हात समोर केले आणि गपकन ते चेंडू आपण आपल्या हातात धरलाय आणि मोठा झटका लागलाय. ते औंढा नागनाथ नगरीच्या उत्कृष्ट खेळाडू म्हणजेच कोण, सुनील पवार, प्रद्युम्न नागरे क्रिकेट क्लबचे उत्कृष्ट फलंदाज माघारी परत आहेत. बाबा डांगे काहीशे नाराज होत असतील, कारण की वस्ताद श्रीराम दादा बांगर यांचा चेला बाबा डांगे म्हणत असेल की माझा वस्ताद माझ्या सामन्याला पाहण्यासाठी एवढ्या उशिरापर्यंत या मैदानात थांबलाय, त्याचा एक एक सेकंद खूप महत्वाचा आहे. तरी माझा वस्ताद हा मॅच पाहतोय आणि माझे सैनिक लढण्यापेक्षा वापस येत आहेत. कुठेतरी त्याच्या मनाला दुःख होत असेल, कुठेतरी त्याला वाटत असेल की मी काय चूक करतोय. आणि अतुल सर, आकाश सर, मागच्या वर्षी 70,000 फायनलला एका दिवसाचे व्ह्यूज होते, परंतु गेल्या 12 दिवसापासून रोज जवळपास 30 ते 32,000 व्ह्यूज भेटत आहेत. म्हणजे आपण 3 लाखचा आकडा पार केलेला आहे या स्पर्धेचा आजच्या तारखेपर्यंत. खरं सर, खा कसं खाता, हिंगोलीत आल्याच्या नंतर माणसाला कधीच काही कमी पडणार नाही. आमच्या काय शेवटचा चेंडू शिल्लक, पंचांनी आपली भूमिका चोख बजवावी. संध्याकाळ झालेली आहे, कारण की आता सगळ्याला भुका लागल्या. कमिटी जेवली पण भुका लागलेल्या आहेत त्या बाकी लोकायला. मंदिरात जायचा टाइम झालाय. मंदिर बंद, म्हणजे कमिटी जेवून घेतलेली आहे, बाकी उर्वरित कमिटी मेंबर पाहतील आपलं. पुढचा चेंडू ओहो एजाज कादरी शर्रावर भेदणारा चेंडू आणि मनीष खंडागळेला या ठिकाणी डॉट केला, त्यांनी षटक समाप्त. मी अतुल सर, आकाश सर, मी 3 लाख बोललो होतो, परंतु YouTube स्टुडिओ मध्ये जाऊन मी चेक केलंय, 1 तारखेपासून तर आतापर्यंत 4,98,900 व्ह्यूज झालेले. बघा बघा सर, बघा तुम्ही. अरे सर, तुमच्या एका रीलला व्ह्यू किती आहे सांगा. आकाश कदम मागच्या वेळेस शतक मारलं होतं. या युट्यूबचे व्ह्यू सांगितले मी. ती रील्स इंस्टाग्राम, एक ओव्हरच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या, 1 रन एका गड्याच्या मदतीत. आणि ती इंस्टाग्रामची रील आहे, त्या एका रीलला जिशान खानच्या उलट्या फटक्यासाठी 6 लाख व्ह्यूज एका रीलला आले फक्त. पहा सर. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आकाश सर आणि अतुल सर, मी तुम्हाला सांगू इच्छितो
ती रील आपल्याला मुंबई इंडियन्सने सुद्धा टॅग केली आहे. ते मुंबई आपलं इंडियन्स कनेक्शन आहे सर पुरं. मुंबई इंडियन्सचा दीदी मुंबई इंडियन्सचा जो IPL चा संघ आहे त्याचा ऑफिशियल चॅनल आहे. ते त्यांनी आमची सुद्धा दीदी ती नीता reel अंबानी टॅग आमचं केली आहे. कनेक्शन आहे. पुढचा चेंडू आणि मनीष खंडेकडे यांच्या 3 षटकारावर 2100 रुपये पारितोषिक वस्ताद श्रीरामदादा बांगर यांच्याकडून. परंतु आलाय चौकार. बॅक टू बॅक जर 3 ठोकले काय बॅक टू बॅक 3 बॅक बॅक टू बॅक जर 3 षटकार ठोकले मनीष खंडाकडे उर्फ औंढा नगरीचा ब्रेटली तर 2100 रुपयाचं पारितोषिक. आणि स्क्रीनवर पाहू शकता तुम्ही कडक कार्यक्रम बाउंड्री लाईनला. यावेळेस आडव्यात घेऊन मारलाय क्षेत्ररक्षक उपस्थित आणि एक धाव. पुन्हा एकदा आत्ता फलंदाजीवर हिंगोली जिल्ह्यातला शफी सर, हिंगोली जिल्ह्यातले एक नामांकित ओपनर. यावेळेस टॉपेज आणि शफी सरला माघारी परतावं लागेल. उत्कृष्ट गोलंदाजी या ठिकाणी नाथाचा नाथ एकनाथ करून पाहायला मिळाली. अतिशय जेव्हा महाराष्ट्राला गरज होती तेव्हा सन्माननीय महाराष्ट्राचे सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांनी सावरलं. आणि आता या संघाला गरज आहे तेव्हा हा एकनाथ कालदाते या संघाला सावरतोय, मोठे मोठे झटके देतोय. पवन भोसले आलेत मैदानात. मॅन फ्रॉम जळगाव चा हा खेळाडू. छोटा पाकेट बडा धमाका. उत्कृष्ट फलंदाज, त्यापेक्षाही चांगला गोलंदाज. पाहूत आपल्या संघासाठी काय करतो. औंढा नगरीचा हा सामना पाहण्यासाठी AR रहमान एवढ्या रात्री सुद्धा थंडीमध्ये काकडत हा सामना पाहतायत. एक त्यांचे सपोर्ट सिस्टीम बाबा डांगेचा मित्र AR रहमान. पुढचा चेंडू पुन्हा एकदा एकनाथ यांचा. पावता औंढा नगरीचे खेळाडू हा सामना जिंकवतात काय. हो पुन्हा एकदा टॉपेज. क्षेत्ररक्षक पोहोचलाय. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकच धाव. वाढती धावसंख्या 8 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यात या षटकातला शेवटचा चेंडू. प्रद्युम्न नागरे क्रिकेट क्लब औंढा नागनाथ. यावेळेस हवेत गोळीबार. क्षेत्ररक्षक माग थोडासा बाहेर आणि अनिल रनेचं सुंदर क्षेत्ररक्षण. षटक समाप्त. 2 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या 9 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. आणि प्रद्युम्न नागरे क्रिकेट क्लबचे फलंदाज जर हा सामना जिंकवतील तर त्यांचा अभिषेक केला जाईल. दूध, दही, तूप, थंडगार पाणी, गरम पाणी आणि झळमट पाणी अतिशय सगळ्या प्रकारचा अभिषेक यांचा केला जाईल. आणि यांचा जुलूस काढला जाईल औंढा नगरीत. घोडे, हाती, उंट यांच्या जुलूसमध्ये राहतील. DJ, बँड, नगाडा, डफडे, हलगी सर्वस्व वाजवल्या जाईल. गुलाल, फुलं, JCB न उधार. आणि यावेळेस जीवदान मिळालं. अभिषेकाचं नाव काढलं की या ठिकाणी आशीर्वाद मिळालाय. मनीष खंडागळे सारख्या फलंदाजाला जीवदान मिळालंय. अतिशय उच्च दर्जाची गोलंदाजी. क्षेत्ररक्षक सुद्धा महाराष्ट्रातील नामांकित अनिल रणेर आहे. चूक झाली ती झाली.
त्याला वापस आणू शकत नाही आपण. या आहा क्लास, परंतु हातात. आणि जेवढे पण ऑनलाईन दर्शक असतील त्यांनी खपाखप या चॅनलला सबस्क्राईब करावं. आणि कॅमेरामॅन एकच साईड दिसेल म्हणे, सगळं दिसू द्या. फोन यायलेत. जिकडं बॉल ट्रॅव्हल व्हायलाय तिकडचं दृश्य दिसेना. कॅमेरामॅन थोडस काळजी बाळगा. आमचे दर्शक म्हणजेच सर्जनापती इंदुरीचे सम्राट बाळासाहेब ठाकरे व्यायामशाळेचा मल्ल गोपाल दादा बांगर यांचा आताच फोन आलता की मला माया टीव्हीवर पुरा मॅच दिसला पाहिजे, जिथं बॉल चाललाय ते दिसलं पाहिजे. मी ओके सांगतो. या मॅच क्रिकेट लाईव्ह अतिशय उच्च दर्जाचं हे चॅनल सबस्क्राईब करा. ए जानी, आवाज तरी आली नाही रे. गुंडाळायचं का? गुंडाळायचं. उडायचं का उडायचं उडायचं. अरे बाप, सरपंच आले तर मैदानात. हॅलो, माईक चेक. ते कुस्ती मैदान आवाज यायला का? ए ना, हातोरी करा एकदा. हा यायला काय? ओके ओके. जिकडं आला तिकडं आवाज आला तर हातोरी करा. जर येत नसेल तर मला सांगा. आणि मनीष खंडागळे यांच्यासाठी 20 तारखेला 20 तारखेला बॅक बॅक टू बॅक 3 षटकार ठोकले तर 2100 रुपयाचा पारितोषिक आहे मनीष खंडागळे यांच्यासाठी. पुढचा चेंडू शैलेश लोमटे यांचा अतिशय उच्च दर्जाचा गोलंदाज, त्यापेक्षाही चांगला फलंदाज. पाहू तर काय करू शकतो. ओहो, यावेळेस मात्र पायावर आदळणारा चेंडू आणि एकच धाव. आता आलाय मैदानात सरपंच खंडू 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 खंडू, अतिशय चांगला फलंदाज. मैदानात खंडू खंडू सुद्धा यांच्यासाठी सुद्धा बॅक टू बॅक 3 षटकाला 2100. पहिला सरपंच जी तो चल दिए, आप गांव की रक्षा कौन करेगा, कौन बचाएगा गांव को. बाबा डांगे, देवाचा आशीर्वाद इकडे. बाबा डांगे इकडे आशीर्वाद घेऊन जा. तसा आशीर्वाद आहेच त्यांच्या अंगावर, त्याला माहित आहे. अखिल
गुडलायचं का गुडलायचं का गुडलायचं ओ अर बाबा डांगे 1 बाउन्स. काय पंच 2 धावा. या सामन्याचे पंच आहेत मोहसिन पठाण आणि ज्ञानेश्वर शिंदे, जे आपला अमूल्य वेळ या चषकाला रिकाम्या वेळेत देतात. एक उत्कृष्ट फलंदाज ज्ञानेश्वर शिंदे, लेग अंपायर. पुढचा चेंडू लोमटे यांचा, बाबा डांगे. हो हो हो, पंच वाईट चेंडू. आणि एवढं अंधार झाला, एवढी रात्र झाली, कडकड्याची थंडी आहे, परंतु आमचे वस्ताद त्यांचा पठ्ठ्याचा सामना पाहण्यासाठी इथं उपस्थित आहे. ओहो, हवेत क्षेत्ररक्षक दूर. अरे हो जीवदान. अरे देवाची वाणी, नळात पाणी. आणि वस्ताद यांनी सांगितलं की हा झेल होणार नाही. अरे लंगडायले. अरे वा, आपला घोडा लंगडायलाय. आपला घोडा लंगडला नाही पाहिजे. हमारे रेस का घोड़ा है तू. ना तू झुक सकता है, ना तू रुक सकता है, ना तू लंगड़ सकता है. पुन्हा मनीष ऑन फायर, चौकार. मयूर उर्फ मेंढी भाऊ भारती, प्रतीक यांचा मित्र आहे म्हणा जवळचा. प्रतीक म्हणजे आमचा लेधर खांदेपे उचल संघटनेचे अध्यक्ष. प्रतीक यांचे मित्र. यावेळेस इन स्विंग पाहायला मिळाली. षटक समाप्त लोमटे यांचं. आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती संख्या 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही 24 चेंडू 36 धावा. काढशील का भावा. बाबा डांगे ऑन फायर, मनीष खंडागळे ऑन फायर. शिवसेनेचे दोन्हीही तलवारी याच मैदानात आहेत. चला अखिल. गोलंदाजीवर आहे तो रेड्डी. ओहो, पुढे निघून टोलण्याचा प्रयत्न. एकच धाव. आणि आता गोलंदाज थोडीशी मिसफिल्डिंग. आता गोलंदाजीवर आलाय तो विस्तार खेळ काका काकोला मामा मामेला. अतिशय दोन्हीही या फलंदाजाने इतकी मेहनत घेतली. आमच्या सन्माननीय आमदार साहेब संतोषरावजी बांगर साहेब यांच्या प्रचारामध्ये. ओ पंच शरीरावर आदळलेला चेंडू, निर्धाव चेंडू. बाबा डांगे यांनी कान मंत्र दिलेला आहे की आपल्याला कसल्या प्रकारचं सूत्र करावं लागेल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा. हो हो, यावेळेस मात्र मोठा प्रहार सीमारेषा पार. येतोय तो षटकार. मनीष खंडागळे ऑन फायर. आता समीकरण असेल ते 21 चेंडू 29 धावा. अजून जर असेच 2 ठोकले तर तुम्हाला या ठिकाणी गुरुवर्याकडून
गुरु आशीर्वाद मिळेल, बक्षीस सुद्धा मिळेल. पुन्हा एकदा पुढचा चेंडू रेड्डी यांचा सामना करेल तो मनीष खंडागळे. ओ यावेळेस पुन्हा एकदा चटकन आवाज आला आणि फटकन लागला. कुठं पंच लागला, चेंडू कुठं ड्रॉप झाला, पंच मांडीवर लागला का? षटक समाप्त. नाही, एक चेंडू राहिलाय. अतिशय त्रास देणारा हा चेंडू, संध्याकाळी आठवण येणारा चेंडू. ओ हो, यावेळी चांगला फटका. दोन खेळाडू, वन बाउन्स, सीमारेषा पार. मनीष खंडागळेच्या फळीतून आलाय तो चौकार. आणि आता षटक समाप्त. 5 षटकाच्या समाप्तीनंतर वाढती धावसंख्या आहे ती 42 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात. 18 चेंडू 23 धावा. बंद करू. गुंडाळायचं का जाने? अरे गुंडाळायचं का? आवाज नाही आली रे. हॅलो 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 हॅलो, भ्यायला काय तू? मग चालू कर. चला, गोलंदाजीवर तयार. अनिल रनेर सामना करेल तो मनीष खंडागळे. हो, टापेज क्षेत्ररक्षक उपस्थित. आणि काय झालं? अर, या फरशीवर पाणी कोण टाकलं? फरशी पुसली मात्र स्क्रीनवर पहा अतुल सर. खरोखर अतिशय मोठं जीवदान मिळाले. या फरशीवर पाणी टाकलं, वस्तादनं टाकलं आणि आशीर्वाद लागला. पुढचा चेंडू पुन्हा एकदा अनिल रनेर याचा. अरे, जीवदान मिळाले, त्याचा फायदा उचला. मृत्यूच्या दारातून वापस आलात का असं कळवा. ओ हो, काय या ठिकाणी यानंतर होणारा सामना हुरेन क्रिकेट क्लब सिल्लोड डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर विरुद्ध
आणि आमचे सन्माननीय मामा रामजी नागरे सर, क्रिकेट क्लब औंढा नागनाथ, या दोन संघामध्ये हा सामना रंगेल. या दोन मातब्बर संघामध्ये हा सामना रंगेल. अंधाऱ्या रात्रीत कडकड्याच्या थंडीमध्ये गरम सामना तुम्हाला यानंतर लगेचच पाहायला मिळेल. पुढचा चेंडू अनिल रणेरे यांचा. ओहो, काय तोडलाय, काय मारलाय, ताणून फाडून आणि खणखणीत झोडलाय सीमारेषा पार. येतोय तो चौकार. आणि आता बाउंड्री बॉक्स साठी पारितोषिक आलेलं आहे 2100 रुपयाचं. धन्यवाद चैतन लक्ष्मण बांगर यांच्याकडून. धन्यवाद. बाबा डांगे, हॅलो, चांगले क्षेत्ररक्षण. एकच बाबा डांगेला फिटनेस वाढवावी लागेल. मारलेल्या चेंडूवर 3 4 5 6 धावा सोडाव्या लागेल. दाखवावे लागेल की पाणी कुठलं आहे. 11 चेंडू 17 धावा ची आवश्यकता. पुढचा चेंडू असेल तो. ओहो, दीपक रसाळचा उत्कृष्ट चेंडू. हा भया, आणि बाबा डांगे यांच्या लगातार 2 षटकारावर 2100 रुपयाचे पारितोषिक आलेले आहे वस्ताद श्रीरामदादा बांगरे यांच्याकडून. आणि पुन्हा एकदा पारितोषिक आलेलं आहे ते. ओ टॉपेज आणि नाही नो मॅच लँड मध्ये 2 ला पळाला. हा पुन्हा एकदा स्ट्राईकवर. आणि चेतन लक्ष्मणराव पटेल बांगर यांच्याकडून 2100 रुपये पारितोषिक कॉमेंट्री बॉक्सला. धन्यवाद. बघा हे हॅलो, पहा, हॅलो. आता बाबा डांगेला पारितोषिक आहे.
ओ समोर निघो. आहा औंढा नगरीचा किंग बाबा डांगे ऑन फायर. वस्ताद म्हणले पठ्ठ्या माझा आहे, मारतो तर मारणार आणि षटकार आलेला आहे. आता समीकरण सांग. 8 चेंडू 8 धावा आणि जर दुसरा ठोकला तर 2100 रुपयाचा मानकरी बाबा डांगे. नाही रे मार दे पुढचा चेंडू 2100. ओहो चौकार. कर्णधार कशाला म्हणतात? बाबा डांगे. खेळाडू कशाला म्हणतात? बाबा डांगे. आणि संघाला घेऊन चालणारा सेनापती कशाला म्हणतात? बाबा डांगे. विजय कसा खेचून आणतात? बाबा डांगे. बोलून नाही तर खेळून कार्यक्रम वाजवतात बाबा डांगे. आणि ज्या प्रकारे आमचे आधारस्तंभ, देवदूत, कार्यसम्राट, लोकप्रिय आमदार संतोषरावजी बांगर साहेबांनी विजय खेचून आणला, तर तसाच काहीसा कार्यक्रम वाजवतोय तो बाबा डांगे. 6 चेंडू 4 धावा. जैसा गुरु वैसा चेला. और पूरे महाराष्ट्र में कळमनुरी विधानसभा मतदार संघ के आमदार संतोषराव जी बांगर साहब इनका बोलबाला. हेलो चला चला यानंतर जाऊन सांगणार आमचे मामा सन्माननीय प्राध्यापक राम नागरे सर विरुद्ध हुरेन क्रिकेट क्लब सिल्लोड. त्यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेला टोलणार होते, परंतु पायाला चेंडू लागला आणि चेंडू एका धावेत. आणि पुन्हा एकदा एक उत्कृष्ट फलंदाज बाबा डांगे. बाबा डांगे ऑन फायर. मूर्तीलान पण कीर्तिमान. आणि 6 मारून जर सामना जिंकवला तर 500 रुपये पारितोषिक. पुढचा चेंडू अनिल रणेर यांचा. आणि एक काम आहे ते डिक्लेअर झोन. क्रुशियल मुवमेंट पूर्ण या ठिकाणी आलेला आहे, तर डिक्लेअर झोन हा नाकारण्यात येत आहे. म्हणजे डिक्लेअर झोनला चेंडू लागला तर डेट चेंडू. चला यानंतरचा होणार सामना हुरेन क्रिकेट क्लब सिल्लोड डिस्ट्रिक्ट छत्रपती संभाजीनगर विरुद्ध हलक्या हातानं चांगला डोलवला आहे. क्षेत्ररक्षक थोडासा दूर, थोडासा भांबल आणि पुला खालून पाणी. एका नाही तर बॅक टू बॅक 2 पुला खालून पाणी. आणि बाबा डांगे विजय होताना.
अतुल सर तुम्हाला एक मेसेज केलाय, तो मेसेज तुमच्या आवाजातच ऐकणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपला जा आणि तो मेसेज चेक करा आणि तुमच्या आवाजात प्रेक्षकांना